एक विषय होता टीबी मुक्त ग्रामपंचायत. आता 2025 पर्यंत देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचं लक्ष होतं की 25 पर्यंत टीबी मुक्त करायचं, पण ते झालं नाही. मग त्यांनी आता दुसरं म्हणजे 2.0 असं म्हणून एक टीबी मुक्त भारत ग्रामपंचायत हे आणलेलं आहे. त्याच्यामध्ये याचा अभियानचा मुख्य उद्देश आहे की ग्रामीण भागातील लोकांमध्ये क्षयरोगाबद्दल भीती व गैरसमज दूर करणे, लवकर निदान करणे, गावात लपलेले रुग्ण शोधून त्वरित निदान करणे, उपचार पूर्ण करण्यासाठी रुग्णांना वेळेवर मोफत उपचार करून देणे, त्यांचा कोर्स पूर्ण होईल याची खात्री करणे. जे की आपण फील्डवर असताना घरोघरी जे बी पेशंट असतात त्यांच्याकडे जातो, फॉलोअप घेतो, टॅबलेट खातात का, कारण ते बरे व्हायला पाहिजे असा विचार करून हे करत असतो. त्यानंतर निक्षय मित्र माझ्याकडे उपकेंद्रामध्ये बरेच खारीपुराला झालेले शेरवले झाले. आणि निक्षय मित्र हे म्हणजे त्या टीबी रुग्णांना सपोर्ट करण्यासाठी ते कोणी मेंटली सपोर्ट देतं, कोणाला जर वाटलं तर त्यांना अन्नधान्य किंवा फूड किट म्हणून पण देऊ शकतात. असे निक्षय मित्र आपल्या धनसर ग्रामपंचायत झालेले नाहीत. आमच्या आशा ताई आहेत ज्या की त्यांना मानसिक म्हणजे स्वतः त्यांना काउन्सिल करतात. असं पण करू शकतो आपण की निक्षय मित्र अशा पद्धतीने पण करू शकतो. पण ज्यांना फूड किट देण्याची इच्छा असेल असे लोक पण समोर येऊन आपले नाव देऊ शकतात. की फक्त एखादा पेशंट आहे, धनसरमध्ये 1-2 पेशंट आहेत, नाहीतर मागच्या वर्षी आपल्या गावात टीबी मुक्त झालं असतं. असे एखादा पेशंट असेल की त्या पेशंटला म्हणजे खरं तर त्यांना टीबी झालं तर वजन डाऊनफॉल खूप होतं. त्यामुळे त्यांना जे न्यूट्रिशन व्हायला पाहिजे ते भेटायला पाहिजे. म्हणून आपण जर कोणी निक्षय मित्र किंवा दानशूर व्यक्ती 2 पेशंट आहेत, एक बोईपाड्याचे नाव सांगू का? दोन आहे ते एकदम आता जस्ट नेमका प्रस्ताव पाठवायच्या वेळेला ते पेशंट निघले आपल्याकडे क्षयरोगाची प्रमुख लक्षणं लोकांना असं म्हणजे अंगावर काढलं तर असं कळणार सुद्धा नाही की बरेच लोक पण त्यांना माहिती असेल पाहिजे म्हणून सांगतो 2 आठवड्यांपेक्षा